नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही व्हिडिओ आल्या, त्याचबरोबर काही लोकांचे मेसेज आणि फोन सुद्धा आले की सर दिवाळीमध्ये आमचं अनुदान वाढणार आहे, अशा पद्धतीची माहिती आहे. सर, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? कारण दिव्यांग बांधवांचे 4,000 रुपये होणार आहेत आणि ज्या निराधार महिला आहेत किंवा विधवा महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आजारी व्यक्ती आहेत या सर्वांचे 2,500 रुपये होणार आहेत, अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळाली. तर या संदर्भात तुम्ही आम्हाला माहिती द्या. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काय आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यासाठी ही व्हिडिओ या ठिकाणी बनवलेली आहे. लक्षात ठेवा, अनुदान वाढ होत असताना या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली जाते. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर संबंधित अधिवेशनामध्ये तो निधी मंजूर केला जातो. तत्पूर्वी त्या संपूर्ण निधीच्या संदर्भात किंवा वाढीच्या संदर्भात जे काही मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे आता देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सुनीताताई पवार मॅडम असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आपले दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या दिव्यांग विभागाचे जे सचिव आहेत गुरसल साहेब, त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभागाचे मंत्री म्हणून संजयजी सिरसाट साहेब असतील, त्याचबरोबर हर्षदीप कांबळे जे काही आपले सचिव आहेत सामाजिक न्याय विशेष विभागाचे, यांच्या माध्यमातून किंवा आपले बच्चूभाऊ कडू असतील यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची त्यांच्या सोशल मीडियामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पीचमध्ये हे अनुदान वाढी संदर्भात वक्तव्य आतापर्यंत तरी कुठेही पाहावयास मिळालेले नाहीत. त्यामुळे मी तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आत्ता सध्या स्थिती तरी माझ्याकडे या संदर्भात अनुदान वाढी संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे. आता उद्या सोमवार आहे आणि उद्या सर्व मंत्रिमंडळ किंवा जे काही मंत्रालय असेल किंवा मंत्रिमंडळातील काही लोक आहेत जे आपले त्या ठिकाणी आहेत किंवा संबंधित विभागातील जे काही अधिकारी आहेत हे सर्व कर्मचारी किंवा अधिकारी ऑफिसमध्ये येतील आणि त्यांना आपण या विषयावरती संपूर्ण माहिती विचारणार की सर अशा पद्धतीची काही माहिती किंवा हालचाली सुरू आहेत का, तरच त्यांच्याकडून ज्या पद्धतीची माहिती येईल ती माहिती तुमच्यासमोर ठेवली जाणार. सध्या स्थितीला तरी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे. अनुदान वाढ होणार किंवा नाही होणार, अनुदान वाढ झाली पाहिजे ही आपली तर प्राथमिक मागणी आहे. म्हणजे प्रायोरिटी बेसवरती आपण हा मुद्दा उचलून धरतोय किंवा ठेवलेला आहे आणि नेहमी आपण हाच विषय मांडतो की सर आता महागाई खूप वाढले, या महागाईच्या दृष्टीने अनुदान वाढलं गेलं पाहिजे. पण हे अनुदान 100% दिवाळीनंतर वाढणार अशा पद्धतीची माहिती ज्यावेळेस माझ्या दिव्यांग किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी विचारतात त्यावेळेस त्यांना खात्रीशीर माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे किंवा मी त्या गोष्टीला प्रायोरिटी देतो. पण सध्या स्थितीला तरी माझ्याकडे तुमचं अनुदान वाढी संदर्भात खात्रीशीर अपडेट नाहीये. कोणत्याही प्रकारच्या त्या गोष्टीला किंवा त्या वाक्याला संदर्भ नाहीये. त्यामुळे मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी काही माहिती दिली जाते ही संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा संबंधित शासन निर्णयाचा आधार घेऊन मी देत असतो. बाकी माझ्या पदरचं किंवा माझ्या डोक्याचं मी काहीच सांगत नाहीये. म्हणून जो काही तुमच्याकडून जो प्रश्न विचारला जातोय, आता कॉल तर येत आहेत पण व्हॉट्सअप कॉल सुद्धा येत आहेत, त्यामुळे फोन बंद ठेवणं खूप अवघड आहे. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवूया आणि या संदर्भात जी काही माहिती आहे ही तुमच्यासमोर ठेवूया. उद्या या संदर्भात मी खात्रीशीर माहिती तुम्हाला देईल की तुमच्यापर्यंत जो काही मेसेज येत आहे तो खरा आहे की त्यामध्ये काही वेगळं पण आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न उद्या मी करणार. तोपर्यंत आपल्याला वाट बघणं खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाची व्हिडिओ, एक महत्त्वाचा मेसेज लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.